आज गेलो होतो रात्रीच्या वेळी अचानक ओझरला. तर का सांगते पुढं. पण सकाळच्या वेळी म्हटलं जेवणामध्ये काय बनावं, तर मग सुचेनाच. नंतर म्हटलं तर टोमॅटोची चटणीच बनवूया. तर त्यासाठी मग मी बारीक कांदा कापून घेतला आणि परतवण्यासाठी टाकून दिला. आणि त्यानंतर मग टोमॅटो देखील कापून घेतले. 3 ते 4 टोमॅटो मी बारीक कापून घेतले आणि इकडे कांदा देखील लालसर झालेला आणि टोमॅटो त्यामध्ये टाकले आणि चटणी टाकून ते परतून घेतले. टोमॅटोची चटणी देखील तयार झालेली आहे. दुसरीकडे मी पोळ्या देखील करून घेतलेल्या आहेत. थोड्याशा पोळ्या झाल्या आणि त्यानंतर मग राहिलेली कामे देखील आटपायची होती. सकाळी सकाळी खूपच कामांची घाई असते. इकडे बघा 8 वाजलेले आहेत, पण खूपच ऊन पडलेलं आहे. असं वाटतं की दुपारचे 2 वाजलेले आहेत. चला बाहेर तरी कशाला जायचं आहे ना. चला इकडे टिफिनची तयारी देखील चालली आहे. टिफिन मी भरून घेतला आणि टिफिन देखील दिलेला आहे. त्यानंतर म्हटलं कामे आटपूपर्यंत मुलांची झोप देखील होईल. पण काय इकडे 9 वाजेपर्यंत तर झोप देखील झालेली आहे आणि शिवान्या बघा शिवांशला घेऊन इकडे आलेली आहे. शिवांशला झोळीतून देखील काढून घेते आणि इकडे हॉलमध्ये घेऊन आलेली आहे. बघा आपली मुले मोठी असली की किती फायदा होतो. तुमच्या इथे पण आहे का असं उदाहरण, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला इकडे शिवांशला तिने आणून ठेवलेलं आहे. मग मी पण थोडीशी कामे आटपवलेली आहे आणि शिवांशला थोडंसं घेतलेलं आहे. त्यांच्या सोबत थोडासा वेळ स्पेंड केलेला आहे आणि मग म्हटलं चला त्याला थोडंसं दूध पाजावं आणि इकडे खेळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आणि मग बाकीची काही कामे होती ना ती आटपून घेतलेली आहे. आज होती चतुर्थी. म्हटलं होतं आजपासून मंगळी चतुर्थी म्हटलं उपवास सुरू करावेत. पण अगोदरच माझे 2 वेळा उपवास सुरू केलेले आहेत आणि मोडलेले आहेत. म्हटलं चला पुढच्या वेळेस धरूयात. इकडे ऊन तर खूपच आहे आणि सकाळी सकाळी इतकं गरम होतं की बस. म्हणून मग मी इकडे फॅन लावून दिलेला आहे. चला आज जायचं होतं चतुर्थी असल्यामुळे ओझरला. तसं काही नक्की नव्हतं, पण मग मिस्टर संध्याकाळी आले आणि म्हटले चला लवकर आलेलो आहे तर चला जाऊयात. मग गेलो होतो. ओझरचा अष्टविनायक गणपती हा कुकडी नदीच्या पाठीमागे पुणे जिल्ह्यात आहे. ओझर येथील विघ्नेश्वर मंदिर हे गणेशाला समर्पित असलेले मंदिर आहे, जो हत्तीचे डोके असलेला बुद्धीचा देव म्हणून मानले जाते. बघा हे मंदिर भारतातील महाराष्ट्र राज्यातील गणेशाच्या 8 पूजनीय मंदिरांपैकी एक आहे. त्याची कथा अशी आहे की श्री विघ्नेश्वराची कथा भगवान गणेशाचे विघ्नासुरासोबत झालेले युद्ध, त्या राक्षसावरील त्याचा विजय आणि ओझरमध्ये राहून लोकांना आपल्या उपस्थितीने आशीर्वाद देण्याचा त्यांचा निर्णय यात रुजलेला आहे. अशी याची कथा खूप गोड आहे. आणि त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो देखील क्लिक करून घेतले. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या.